क्रोध पारुष्यमेव अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती म्हणजे गुण फार थोडे आहेत पण परिणाम फार वाईट आहे. चार हे सांगितलं: दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि 6 गुण आहे. ज्या गुण काय म्हणायचं, चोरी करणाऱ्या माणसाला जो फार चांगली चोरी करतो, चांगला गुण आहे त्याच्याकडे. उपवास आहे, काय ते काय कायच आहे सगळं वर्णन आणखी सांगणार. दंभ म्हणजे असायचं थोडा दाखवायचं जास्त, याला काय म्हणायचं दंभ. आपल्याच हात तोंडाने आपली स्तुती करणे याला दंभ असं म्हणतात. एक महाराज होते, आम्ही फार आपला कीर्तनकार, तर कीर्तन वगैरे घेतलं, सगळं काही आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये महाराज नाही लिहिलं, काय बुवा लिहिलं बा, फेकून दिली. बुवा म्हटलं काय, महाराज म्हटलं काय, त्याला काय. दर्प म्हणजे आपल्याजवळ जे काही प्राप्त झालं असेल, सत्ता म्हणा, मान म्हणा, संपत्ती म्हणा, लौकिक म्हणा, याच्यातच दंग होऊन राहणे याला दर्प असं म्हणा. आणि त्या ऐश्वर्याच्या बरोबर, नाही तर धनिक संपत्तीच्या बरोबर, याच्यावर सत्तेच्या बरोबर कोणाला न मानणे याला दर्प असं म्हणा. पुढे दंभ, दर्प, अभिमानस्य. अभिमानस्य म्हणजे लोक वेदाला, श्रीगुरूला, देवाला पूज्य समजत असतात, तो या वेदाला वगैरे काही मानत नाही. दंभ, दर्प, अभिमानस्य. त्याचं पुढे वर्णन आणखी आलेलं आहे त्याच्यात. स्वर्ग वगैरे आधी करून काही नाही, पापही मानत नाही, काय मानत नाही. अभिमानस्य. क्रोध, पारुष्य, मनासारखं झालं नाही म्हणजे गोष्ट बिष्ट वेळेवर चहा यायला पाहिजे, काय यायला पाहिजे. 11 म्हणजे 11, 1 मिनिट इकडे दाखवायचे. आता चहा यायला काय लागणार, वेळ लागला बा. वेळ लागल्यानंतर बरं अगोदर वेळ झाल्यामुळे संतापलेला, मग चहा प्यायचा, ते बशीमध्ये ती खरकटी होती बघा, का राग आला बघा. म्हटलं कधी लागलं, खोड जर मारून फेकलं तर बाई पालटीच पडली. त्याला काय म्हणायचं, दंभ, दर्प, अभिमानस्य, क्रोध. क्रोधामध्ये विवेक नसतो, विवेक कळलेला असतो, निवून गेला असतो. क्रोधामध्ये मनुष्य काय करील काही सांगता येत नाही. मग भावाभावाची सुद्धा काय होतात भांडणं, मुलाची आणि बापाची सुद्धा काय. त्या क्रोधामध्ये विचार सगळा समोर. दुसऱ्याला ताप देण्याच्या अगोदर आपल्याला ताप होत असतो, मग त्याची प्रतिक्रिया दुसरं आहे ना. एखाद्या माणसाला आणखी कोळशाने मग एखाद्या माणसाला हे करायचं असेल, मुखावरून हात काढण्याच्या ऐवजी कशा कोळशाचा करायचं, त्याचा मग कोळशाने रंगवण्याच्या अगोदर आपला हात रंगवावा लागला. दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा त्याच्या अगोदर आपली वाईट होत आहे. पारुष्य म्हणजे निर्दयपणा. दयेचा त्रिकालिक अत्यंत अभाव, त्याला काय. ते तुमचे 28 लोक मारले ना पर्यटन कालचे, उलट त्याला त्याच्याविषयी काही वाईट वाटलं की आनंद झाला. याला म्हणतात निर्दयपणा. दुसरं पारुष्यमेव ज्ञानांच्या पिढ्या. भेद न कळणे याला काय म्हणतात मग
अज्ञान म्हणणं, पाप पुण्य वगैरे आधी करून याचा काही न समजणे त्याला विविध हा विवेक पुष्कळ प्रकारचा सांगितलेला असतो. आणि ज्ञानेश्वरी म्हणा तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये सगळा विवेकच असतो. ज्ञान म्हणजे दोन आहे, ज्ञान आणि राजांचं पक्षी आणि बगळे पक्षीच आहे. एकाच्या ठिकाणी विवेक आहे, एकाच्या ठिकाणी काही नाही, विवेक नाही. की दूध आणि पाणी एकत्र ठेवलं, बगळा दिसायला सगळं काही अगदी बगळा राजहंसासारखा दिसतो, पांढरा बरोबर चालते वेळी बरोबर कसं चालतो, उडते वेळी सुद्धा कशा लोक कोणत्या उडतो, पण एका वेळेला त्याचं बिंब उघडं पडते. कोणत्या वेळेला दूध आणि पाणी राजहंस पक्षी बरोबर वेगळं करून पित असं. आणि योग्यता बगड्याच्या ठिकाणी नसल्यामुळे दोन्ही काय करतो तो सरसकट करून अज्ञानासमोर तसा दोतला फरक करणे, इतर देहामधला आणि मनुष्य देहातला फरक करणे याला ज्ञान असं म्हणतात. इतर देह हे भोगात्मक आहे, मनुष्य देह हा त्यागात्मक आहे. जाऊ दे, आधी पुढे जास्त वर्ण येणार आहे. या सोडी संपत्तीचं भरपूर वर्ण संपेपर्यंत येणार आहे. आधी देतो भरपूर येणार आहे. तयाची सासूला दोषा माझी बिरा वाढपणाचा डांगोरा कोणती प्रसिद्धी बर का, तेव्हा सामान्य प्रसिद्धी नाही. डांगोरा म्हणजे जोरामध्ये आणखी डांगोरा. आणि डिजिटल म्हणाला इंग्रजीचं नाव लग्नाच्या वेळेला समोर घोडा असतो ना, इंग्रजी जोरात वाजवतात. एक मनुष्याचं बेशुद्ध सण पडलं, त्याला विचारलं अटक येण्याचं कारण काय, तो म्हणला ते ढोल फुटण्याच्या वेळी माझं हार फुटलं, डांगोरा बांधलं. आणि तो नाही का वाजवीपेक्षा जास्त स्तुती करण्याला डांगोरा असं. स्तुतीला योग्य नसताना सुद्धा काय करते, जगात ज्ञानेश्वर महाराजांना आपली तर जननी लग्न लावली जनी तीर्थाची परिपत्नी. कारण या तीर्थ आहेत, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, हे सगळे देवस्थानी असणारे आहे. ते मोठं तीर्थ आहे. मग काय ज्ञानेश्वर महाराजांना दिलेलं आहे म्हणून आपली तर जननी लग्न लावली जनी तीर्थाची परिपत्नी. दोन तुम्ही ऐकलेलं आहे की जास्त सांगू नको, टिप होतो त्याच्यामध्ये नाही का. बोलायचं कसं आहे विसरून जाऊन आणि काहीतरी बोलणं त्याच्यामध्ये ज्ञान जरी झालं तरी ते बोलू नये. एखादा विद्यार्थी असो तो आपल्या आईचं आणखी वर्णन करते, आमच्या मातोश्री आहे वगैरे विशेषण देऊन काय करतो. एखादा उन्मत्त पोरगा असला तर ज्ञान नसेल आईचं, त्याला विचारलं हे बाई कोण आहे, म्हणलं आमच्या वडिलाची मिसेस आहे. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलं. ते तीर्थ आहे पण पत्नाला कारणीभूत आहे. अविद्या परिदिष्टा भोपाळी या चोवटा अंतरी इष्टाची परिनिष्ठा. विद्या गुरु प्रतिष्ठा
याचा डांगोरा मिळाला जाहिरात काढून लोकांना ज्या समस्या होईल. मोबाईल या चोवटा इष्टाचे परी अनिष्टात घेतोय. देव असं अन्न असं प्रमाणात घेतलं तर अमृत होत असं, आणि वाजेपेक्षा जास्त घेतलं तर तेच काय होता विष होत. दृष्टांत देऊन असेल त्यांना. अंगे पडता महापुरी जे वेगळे काढे पाहिलं तरी, हे नावाची बांधली अशी नाव आहे. या नावेच्या द्वारा आपल्याला महापुराच्या पलीकडे जाता येते. तर ते नाव वेड्या माणसाने पाण्यावर नाही ठेवली, कुठे ठेवली? डोक्यावर. आणि परतून चालला. हे नाव काय करेल त्याला? पलीकडे नेल का तिथे संपवून टाकेल. अन्नाचे जेविता वाणिले होय सेविता, ते अन्नाची पंड सुतावी. कोणताही युक्त आहार विहारच आहे. क्षमता थोडी आणि आसक्तीमुळे जर जास्त खात असेल तर त्याचा त्या अन्नापासून जे काही रस तयार व्हायला पाहिजे ते रस तयार होत नसतात. रस असताना आपले रक्त सुद्धा तयार कोणापासून होतात? सेवन केलेले अन्नपासून. त्याच्यामध्ये शक्ती येण्याचं काही काही पदार्थ असतात, त्याच्यापासून भूक जाते. शक्तिवर्धक, रक्तवर्धक डॉक्टर लोकांना माहिती असते, आपल्याला माहिती असते. फलाहार केला तर तो धर्माचा धर्म होत असतो, नाही का? धर्माचा धर्म. जेवणापासून आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं, दुसऱ्याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात, आणि त्याचा एखादा अनुपकारणाप्रमाणे जर धर्माची क्रिया, जेवणाची क्रिया करीत असेल, आहे पक्वान नाही, सगळं काही आहे, पण ते वाढते वेळी वाढणारा मनुष्य आई असली पाहिजे. नाही तर म्हटलं घ्या बा, घ्या जेवण भेटतं का असं घ्या. सगळं अन्न काय केलं, एक 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 दृष्टांत इथे देऊन सांगितले आहे. पुढे वाचा. मनोनी वाचेचा चोबारा, घातल्या धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय येरा, तो धर्म. आपल्या तोंडाने सांगत बसला आम्ही अमकं केलं आहे, तमकं केलं आहे, 30 वर्ष झालेले आहे, असं आहे, चालू सगळं जाहिरात घेऊन घेत असतो. वाचायच्या द्वारा आपलं पुण्य आपण लोकांना सांगत बसणं, याला काय म्हणत असतात? दंभ असं म्हणतात. पुढे आता मुखाचे दिवे अक्षराचा मुखा सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिज द्यायचा. काही माहिती नसतं, अमकं नसतं, एखादा शब्द माहिती असतो, तेवढ्यावरच तो हे करतो. तेव्हा अंबोरा म्हणजे जास्त आहे का? एक कीर्तनकार होता बघा, मधुसूदन सरस्वती असं म्हणतात, नाही का? शंकराचार्य असं म्हणतात. लोकांना वाटायला लागलं, म्हणलं आहे ना खूप ग्रंथाचा अध्ययन आहे, म्हणून म्हटलं ग्रंथ सोडू याच्याकडे. पण त्याच्याकडे गेले, म्हणलं महाराज हे शंकराचार्याचं भाष्य सोडायचं आहे, तुम्ही शंकराचार्यांचं वाक्य म्हणताय. तुम्हाला एकच वाक्य पाठ आहे, त्याला योग्यता आहे का? नाही. पुढे का मागुरी लोकांचा घोडा, गजपती माने फोडा, काके वर्गी सरडा स्वर्गुकिनी. त्याच्याकरता माधुरी लोकांचा आहे हे घोडा. तिथून तिथे, तिथून तिथे अशी जमात असते ना, महिनाभर इथे, दुसऱ्या महिन्याला तिथे तो घोडा असतो. त्या घोड्यामध्ये बरं का सगळं सामान ठेवतो. एखादी कोंबडी असली तिथे तिला कुत्रीचा पिलू असलं ते घेऊन बसत, आणि तो घोडा जर असा असतो, सगळ्या पासोळ्या बोजून घेते, तरी अभिमान केवढा. असे अभिमान नसावा, आणि तिथे केवढा अभिमान असतो. पुढे तृणाचे इंधने आगी धावे गगने, चिल्लर बडे मिने न गणिते शून्य.
एखादा मासा असतो त्या साध्या डबक्यामध्ये असतो, वाटते खोल समुद्र आपल्याला लागलेला आहे का कशामध्ये, डबक्यात. आणि स्पर्धा कोणाची करतो, समुद्रात. आता कुठे समुद्र कुठे डबका, थोडे पैसा माते स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसाचे निपराने अकल्पी द्यायचा. तसा माझे परा निंदा सुटी बहुते माने, नाही का. परांने म्हणजे थोडाफार मान मिळत असतो माणसाला, कुठे आणखी लोक स्तुती करत असतात, तेवढ्यावर जर भुलला तो बघा योग्य म्हणता येणार नाही. एक दिवस पक्वान्नाचं जेवण केल्यानंतर रोजच पक्वान्न मिळत असते का, एका दिवसाच्या आणि संतुष्ट होणं हे योग्य नव्हे. पुढे जोडी निदैव घर मोडी मृगांबू एकोणी पोडी पाणी आडे मूर्ख. हरभऱ्याची जोडी, एकाला घर बांधायचं होतं, मग कशा करता, सावली करतात. मग आकाशामध्ये कोण आले, ढगा आले, सावली पडली, तर म्हणलं घर बांधण्याची काय आवश्यकता आहे. आता ढगाची सावली हेच घर आहे. सावली आज आहे आणि उद्या पुढे अशा रीतीने आणखी असलेल्या थोड्या वेळ मान्यता मिळते, काही धन आहे, लोक मानतात, त्याच्यामध्ये मस्त असणार. मामासाहेब दृष्टांत त्याला, गाय वेगळी, म्हशी सुद्धा वेगळी. त्याला ते धुण्याकरता जर नेल्या तर ती गाय चांगल्या पाण्यामध्ये जाऊन उभी राहते, तिला करायला चांगल्या पाण्यामध्ये उभी राहणारी गाय असते, आणि गढूळ पाण्यामध्ये म्हैस असते. त्यापेक्षा अधिक नदीचं तरी पाणी आहे बघा, आणि एखादं डुक्कर असतं का नाही, ते कोणत्या पाण्यात जातं, गावाला संडास असतात ना, त्याचे डबके असतात आणि त्याच्यात शिरत बघा, ते नुसतं शिरत नाही, माणसं चालली असं दृष्टांत संपला. पुढे आणि जगावेगी विश्वासू आणि विश्वासू विसू जगी एक तेजसी सूर्याची हा. योग्य असं वातावरण आहे. पुढे जगस्वय आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्वाद जगा पडी. न मरणे निर्विवाद जगा पडी. दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय केला सांगितलेला आहे. आणखी म्हणून जरी उत्साहे याची वाणी जाय की ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. म्हणून जग उत्साहे काय म्हणून जरी उत्साहे, म्हणून जरी उत्साहे, जरी उत्साही याचे वाणू जाय. जर आणखी आपल्या संपत्तीचा आपण जर आणि नाना प्रकारचं वर्णन केलं तर पुढे ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. तर दुसऱ्या याच्याविषयी मत्सर वाहत असत. पुढे म्हणे ईश्वराचे खाये तया वेदा विससुवे गौरवा माझी त्राये भंगित असे. म्हणून पुढे वाचव आहे. म्हणे ईश्वराचे खाये तया वेदा विससुवे, म्हणतो ईश्वर वगैरेला मानत नाही. म्हटलं कुठं लावला आमच्या समोर ईश्वर, त्या विश्वराला विससवे. पुढे गौरवा माझी त्राये भंगित असे. गौरवा माझी राय पुढे संपलं का वर्णन त्याचं. पतंगा नावडे जोती खद्यता भानूची खंती का चिठी घेणे अपानपती वैर केला. म्हणून काय किड्याला कुठं सूर्याचा प्रकाश आवडतो का. आणखी पुन्हा वर्णन करू इथे सांगा.